नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना. आज आपण उन्हाळा स्पेशल 2 प्रकारचे आंबील बघतोय. देवीच्या नैवेद्यात पण हे आंबील ठेवतातच नक्की. आता आपण पहिलं आंबील बघतोय ते नाचणीच्या पिठाचं. नाचणीचं सत्व घेतलंय मी. हे कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल इझिली. मी हे 2 मोठे चमचे भरून नाचणीचं पीठ घेतलंय. त्यात आपण थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे नंतर गिठोळ्या होणार नाही आपल्या पिठाला. मी इकडं पेस्ट तयार करते तोवर मी इकडे कढई ठेवली आहे गॅसवर. त्यात मी हे 2 पेले भरून पाणी टाकते. आपण 2 ग्लास पाणी घेतलं होतं. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. आणि हे नाचणीचं पीठ आपण जे तयार करून ठेवलेलं आहे 2 चमचे, ते आता आपण एक पळी जवळच ठेवायची आणि मग हे पीठ असं टाकत जायचं आणि हलवत जायचं. हलवणं थांबवू नका, नाही तर गिठोळ्या होतील. आणि छान हे 7-8 मिनिटं तरी आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता मी छान हे 7-8 मिनिटं शिजवून घेते. चला, 7-8 मिनिटं झाले. तुम्ही बघू शकता आपलं नाचणीचं सत्व एकदम छान, आपला आंबील एकदम छान शिजून गेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे आंबील मी एका भांड्यात काढून घेते. आपल्याला हे थंडगार करून घ्यायचं आहे, रूम टेम्परेचरचं. आणि ही कढई मी धुवून घेते. आता आपल्याला ज्वारीचं आंबील शिजवायचं आहे अजून. आता मी हे छान असं हलवून थंड करून घेते. चला, आता इथं मी ज्वारीचं 2-2.5 चमचे पीठ घेतलंय. मोठे चमचे माझे. त्यात पण आपण असं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे मग त्याच्या गिठोळ्या होणार नाही. इथं मी कढई धुवून घेतली आहे, तीच आपण जे नाचणीचं सत्व शिजवलं. त्यात मी आता 2 पेले पाणी टाकते आणि हे पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ आपण आता. चला, आपलं पाणी जरा उकळायला लागलंय. थोडंसं चवीनुसार मीठ टाकते मी त्यात. आणि हे आपण ज्वारीचं पीठ चांगलं घोळून घेतलंय पाणी टाकून. ते आता हळूहळू या पाण्यात टाकूया. हलवत जायचं मग टाकायचं. आता हे पण आपल्याला 7-8 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. चला, आपलं ज्वारीचं आंबील पीठ पण छान शिजून गेलं आहे. तुम्ही बघू शकता छान जाड झालं आहे. आता मी गॅस बंद करते. हे दोघं पिठं शिजवायला आपल्याला ह्या एका पिठाला 7-8 मिनिटं लागले आणि त्या नाचणीच्या पिठाला 7-8 मिनिटं लागले. आता दोघं पिठं मी थंड करून घेते, मग तुम्हाला दाखवते. चला, आपले पिठं थंड होत आहे तोवर आपण इथं मसाला तयार करून घेऊया. इथं मी थोडं आलं घेतलंय, थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडी कोथिंबीर आणि इथं 3-4 मिरच्या. तुम्हाला जास्त मसाला हवा असेल तुम्ही जास्त करू शकता. मला एवढाच पुरेसा वाटतोय. इथं मी दोघं आंबीलसाठी ताक पण तयार करून घेतलंय. पातेल्यात दही घेतलं आणि ते घुसळून घेतलंय छान रवीने. मस्त ताक तयार होऊन गेलंय. इथं झाकून ठेवून देऊया आपण थोड्या वेळ. हा मसाला तयार करून घेऊया आधी. हे आंबील आजारी माणसाच्या तोंडाला चव वगैरे नसते त्यांच्यासाठी तर खूपच छान. आणि उन्हाळ्यात ज्यांना उन्हाळा त्रास होतो उन्हाळ्यात खूप, त्यांच्यासाठी पण खूप चांगलं असतं आंबील. दोघं पिठं मी आंबील आपले मी गार करून घेतले थंड. अशा हलवून गार केले तर त्याला वरती अशी पापडी येत नाही. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट झालंय आपलं. हे नाचणीचं पण आंबील छान झालंय आणि हे ज्वारीचं पण तुम्ही बघू शकता. आता आपण आंबील तयार करूया. इथं मी 2 ठिकाणी ताक घेतलंय कारण आपण 2 आंबील बनवतोय. इथं आपला आलं, लसूण, मिरची, काही कोथिंबीरचा मसाला पण छान झालाय. आपण दोघं ठिकाणी मसाला टाकून घेऊया दोघं ताकांमध्ये. लहान मुलांना देत असाल जरा मिरचीचं
मसाला जरा कमी घाला. थोडंसं आपण त्यात जिऱ्याची पावडर टाकतोय. तुमच्याकडं जिऱ्याची पावडर नसेल तुम्ही हा मसाला वाटताना त्यात जिरं टाकून द्या, म्हणजे जिरं बारीक होऊन जाईल. आपण आंबील तयार करताना पिठांमध्ये मीठ घातलेलं आहे, म्हणून जरा बेतानेच मीठ घालूया यात. आता यात मी आपलं आंबील पीठ टाकते नाचणीचं 3-4 पळ्या. आणि हे उरलेलं पीठ जर तुम्ही 8 दिवस जरी ठेवून दिलं आणि ताक तयार करून तुम्ही छान आंबील तयार करू शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं आंबील एकदम छान तयार आहे. देवीच्या नैवेद्यात तर खास ठेवतातच आंबील, आणि उन्हाळ्यात तर आम्ही बनवतोच. आजकाल बाहेर कोरोना वगैरे चालू आहे, पेशंटला तोंडाला चव वगैरे नसते, असं आंबील बनवून दिलं तर नक्कीच चव येते तोंडाला. आपण आता ग्लासात नाचणीचं आंबील सर्व करूया. थोडीशी वरून कोथिंबीर. आपलं नाचणीचं आंबील एकदम छान तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ज्वारीचं आंबील तयार करूया. इथं आपण मसाला पण टाकला आहे, जिरं पावडर पण टाकली आहे, मीठ पण टाकलं आहे. आता आपल्याला फक्त ज्वारीचं हे तयार पीठ त्यात टाकायचं आहे, 2-3 पळ्या. आणि हे पण छान असं ढवळून घेऊया मस्त. याने अगदी मुलांना घामोळ्या वगैरे असतील असं आंबील जर दिलं, 4-8 दिवसात तुमच्या मुलांच्या अंगावरच्या घामोळ्या वगैरे पण जातील नक्की. आपलं ज्वारीचं पण आंबील तयार आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान झालं आहे. आता सर्व करूया आपण ग्लासात. वरून थोडीशी कोथिंबीर. चला, आपलं ज्वारीचं आंबील तयार आहे, नाचणीचं आंबील तयार आहे. आज मी तुम्हाला 2 प्रकारची आंबील रेसिपी दाखवली आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.